Hello students, today we are going to learn about activity number 34, standard 7, subject English, bridge course. Bridge course means Setu Abhyaskram. Now you can see there is learning outcomes or competency statements for you. Here you have to listen attentively to English programs like interviews, न्यूज इंटरव्ह्यूज इंग्लिशमधील कार्यक्रम अगदी लक्षपूर्वक ऐकणे. रिकॉल्स मीन्स रिमेंबर, स्पेसिफिक फॅक्ट्स, डिटेल्स, मेन पॉईंट्स आफ्टर लिसनिंग टू अ प्रोग्राम. while you are listening a program, after that you have to remember specific facts, महत्त्वाच्या घटना, त्यातील details and main points. Then number 3, notes the difficult unfamiliar bits while listening and speaking. Listening and speaks after listening. While you are listening and speaks after listening, that time you have to make notes of difficult and unfamiliar bits. Then there are some instructions for teachers and parents. Now she show the images and explain the beauty of desert. Desert means वाळवंट. वाळवंटाचे चित्र, त्यातील सौंदर्य पाहणे, ती इमेज पाहणे. देन रीड द न्यूज विथ करेक्ट pronunciation and stress with expression. Pronunciation and stress is more important while you are reading the news. Then listen and repeat. श्रवण करणे आणि पुन्हा त्याचं वाचन करणे. Ask the students to listen carefully and note down the main points and unfamiliar bits. While you are listening, that time you listen it carefully and also note down the main points and unfamiliar bits. अनोळखी असणारे शब्द, अनोळखी असणारे लाईन्स किंवा मेन पॉईंट्स यांचे नोट डाऊन करणे, ते लिहून काढणे. हेल्प द स्टुडंट्स टू डू मेन ॲक्टिव्हिटी ऑर दिस ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य किंवा मदत करणे. देन देर आर सम इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. नंबर 1, लिसन टू द न्यूज केअरफुली. देर इज लर्निंग ॲक्टिव्हिटी. नाव यू कॅन सी देर इज न्यूज फॉर यू. यू हॅव टू लिसन इट केअरफुली. नोट डाऊन द अनफॅमिलियर बिट्स. नवीन शब्द, अपरिचित शब्द, लाईन्स लिहून काढणे, नोट डाऊन करणे. लिसन अँड रिपीट द वर्ड्स अँड सेंटेन्सेस. काही शब्द, काही वाक्य पुन्हा पुन्हा ऐकणे, पुन्हा पुन्हा म्हणणे किंवा रिपीट करणे महत्त्वाचे आहे. देर इज लर्निंग ॲक्टिव्हिटी फॉर यू. नाव यू कॅन सी देर इज पॅसेज for you to understand this activity. Very nice. Now you can just listen this news. Now just listen. I am going to read this item. There is more than one beautiful place to visit all over the world. जगातील सर्वात सुंदर असणारे जे काही ठिकाण आहे, तर त्या ठिकाणाला भेट द्यायची. मेनी पीपल प्रेफर टू व्हिजिट ब्युटी प्लेसेस ॲज वेल ॲज स्ट्रेंज प्लेसेस टू व्हिजिट. काही लोकांना अनेक सुंदर असे ठिकाणं किंवा जे काही निसर्गातील अगदी मनाला आवडणारे असे काही ठिकाणं आहेत, तर अशा ठिकाणांना, जे भयानक ठिकाणे म्हणतो आपण त्यांना हॉरिबल किंवा स्ट्रेंज प्लेसेस, अशा ठिकाणी भेट देणे आवडते. सो टुडे वी आर गोइंग टू टेल यू अबाउट द लार्जेस्ट डेझर्ट इन द वर्ल्ड.
जगातील जे काही सर्वात मोठं वाळवंट आहे तर त्याविषयीची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. द डेझर्ट एक्झिस्ट इन चायना अँड इज ऑल्सो नन ॲज द सी ऑफ डेथ. चायनामध्ये हे काही डेझर्ट आहे, वाळवंट आहे, तर आपल्याला ते चायनामध्ये पाहायला मिळतं. अँड इट इज नन फॉर ॲज द सी ऑफ डेथ, एक सी ऑफ डेथ, मृत्यूचा सागर म्हणून त्याचे एक नावलौकिक आहे. धिस डेझर्ट इज ॲज ब्युटिफुल ॲज लुक्स ॲज इट लुक्स, बट गोईंग हिअर इज नो लेस दॅन अ थ्रेट. या ठिकाणी हे जे डेझर्ट आहे ते दिसायला अगदी सुंदर आहे, परंतु भीतीसुद्धा वाटेल इतकं भयंकर असे वाळवंट आहे. द डेझर्ट एक्झिस्ट इन द नॉर्थ वेस्ट बॉर्डर ऑफ चायनाज झुलिंग प्रोव्हिन्स. चायनामध्ये झुलिंग प्रोव्हिन्समध्ये प्रांतामध्ये नॉर्थ वेस्टच्या बॉर्डरवरती हे डेझर्ट पाहायला मिळतं. इट स्लिप्स आउट ऑफ द प्लेस एव्हरी इयर. धिस डेझर्ट इज द सेकंड लार्जेस्ट डेझर्ट इन द वर्ल्ड. जगातील 2 नंबरचं सर्वात मोठं असणारे वाळवंट म्हणून ओळखलं जातं. गोईंग टू दिस डेझर्ट इज नो लेस दॅन अ डेंजरस ॲडव्हेंचर. एक भयानक असं साहस म्हणजे हे वाळवंट म्हणून त्याची ख्याती आहे. इट स्प्रेड ओव्हर 37 स्क्वेअर किलोमीटर्स. 85% ऑफ द डेझर्ट शिफ्ट्स फ्रॉम इट्स प्लेस एव्हरी इयर. देन इन द वर्ल्ड largest desert, oil company workers have planted trees on both sides of the 436 kilometer highway in 15 years. गेल्या 15 वर्षापासून 436 किलोमीटरचा असा हायवे असलेल्या रोडच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी कंपनी वर्कर्स असतील किंवा ऑइल कंपनी वर्कर्समधील या लोकांनी वृक्षारोपण केलेलं दिसून येतं. धिस हॅज लेड टू ग्रीनरी हिअर. म्हणून हा परिसर कसा आहे तर अगदी हिरवागार आहे, वनराई असे या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. द डेझर्ट or the project was commissioned in 2002. The aim was to bring greenery. हरित क्रांती या ठिकाणी 2002 पासून सुरू केलेली आहे. People here believe that anyone who goes to this desert never comes back. People here believe that. येथील लोकांचा असा विश्वास आहे की जे जे या वाळवंटामध्ये गेले ते पुन्हा वापस आलेले नाही. इट हॅज बिकम अ टुरिस्ट डेस्टिनेशन ड्यू टू ट्री प्लांटेशन अलॉंग विथ द हायवे. आणि असे टुरिस्ट डेस्टिनेशन हे वृक्षारोपणामुळे आपल्याला या ठिकाणी अधिक सुंदर असं पाहायला मिळतं. नाव यू कॅन सी देअर आर सम पिक्चर्स हिअर. लुक ॲट दिस पिक्चर. व्हॉट इज रिटन under it? This desert is famous as the Sea of Death. No more interesting facts. Now look at this picture. There is also under next picture. Now you can see the teacher will read the news. The students listen attentively. The teacher will explain the beauty of desert and discuss the images with the question. And the teacher will tell the main points and vocabulary. Now you have to prepare your own notes according to this news item. While listening, the students will also recall the specific facts, repeat the main points after the teacher. Then you can see there is third activity for you. See, vocabulary point is there, vocabulary main points and unfamiliar words. In vocabulary, Sea of Death, exist, province and commission. Main point, strange place, desert greenery. And unfamiliar bits,
sea of death, threat, second largest desert. These are the words we you have to write in your notebook. There is practice fun point for you. Discuss vocabulary main points and unfamiliar bits of example. And after that you can see the picture. Here is a list for you. 5 most पॉप्युलर टुरिस्ट अट्रॅक्शन इन द वर्ल्ड. जगातील जे काही 5 आकर्षक असे टुरिस्ट प्लेस आहेत तर ते त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ॲमेझॉन रेन फॉरेस्ट, अ प्लेस व्हेअर यू वॉन्ट टू गो वन्स इन युअर लाईफ. ॲमेझॉन रेन फॉरेस्ट असं आहे की जीवनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एकदा तरी जावं अशी मनोमन इच्छा निर्माण होते. नेक्स्ट, the world's most adventure place to visit. Now you can look at this picture carefully, and after that there is extension or parallel activity for you. Collect the news with images like this. You have to collect news with the pictures or images. याप्रमाणे आणखी तुम्ही न्यूज कलेक्ट करू शकता. कलेक्ट द स्ट्रेंज हेडलाईन्स फ्रॉम एनी न्यूजपेपर ऑर एनी चॅनलद्वारे किंवा न्यूजपेपरद्वारे तुम्हाला एक स्ट्रेंज हेडलाईन्स असलेल्या काही न्यूज तुम्हाला शोधता येतील. इव्हॅल्युएशन, टेल द हेडलाईन्स, मेक कोलाज ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ न्यूज. देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ न्यूज. यू हॅव टू कलेक्ट इट. देन you can also use this link to get the more information about this topic. Now today what my take away or today I learned. Now you can see there is only you have to just tick mark to these 3 points. I am able to understand the news in details with unfamiliar bits. Your response will be yes or no. Then I am able to listen attentively English news and programs. Yes or no. And last point is I am able to speak on given topics. Yes or no. Write these 3 sentences in your notebook and read the news once again loudly at your home. So okay, thank you.